या विषयामध्ये CISF मध्ये शिर्डी ग्रामस्थ का दिसत नाही तुम्हाला? कोणी या ठिकाणी प्रतिनिधी नव्हता का एखादा? समिती जी झाली त्याच्यामध्ये कोणीच नाही शिर्डी ग्रामस्थ. लोकप्रतिनिधी पाहिजे होते, खासदार आहेत, आमदार आहेत. म्हणजे जे चाललंय ना, कधी कधी मला असं वाटतं हे एखाद्या वेळेस शिर्डी गावच उठून बाजूला का शिर्डीकरांना त्रास द्यायचं काम या माध्यमातून चालू आहे असं आमचं ठाम मत आहे. हा रस्ता आमचा आहे, दिला ना शिर्डीकरांनी, तो गेट बंद आम्हाला मध्ये होते. तुमची इतकी सिक्युरिटी आम्हाला मध्ये येऊ द्यायचं नाही. हा रस्ता नगरपालिकेने चांगला केला, त्याला मी बॅरिकेड लावून टाकले. तुम्ही आम्हाला विचारणार का मस्त आम्हाला बोलवलं? विचारलं आम्ही, साहेब तुम्ही करून दिली का? नाही, त्यांनाही माहित नाही. मला काय सगळं उचल टाकली. म्हणजे भक्तांनाही त्रास आणि शिर्डीकरांना त्रास, दर्शनाला सुद्धा त्रास ग्रामस्थ. हे बंद झालं पाहिजे. संस्थान असेल, नगर परिषद असेल, पोलीस स्टेशन असेल, शिर्डीकरांच्या सहकार्याशिवाय चालू शकत नाही. शिर्डीकरांशी तुम्ही समन्वय ठेवला पाहिजे, वेळोवेळी तुम्ही चर्चेला बोलवलं पाहिजे. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी CISF येतो, MSF आलो, आता CRPF यायचं. आम्ही अतिरेकी साहेब, आम्ही काय गुंडेगिरी लोक आहे का? आम्ही कोणी साहेब फक्त साहेब जेव्हा दादा होत होते त्यावेळेस सुद्धा बाबांना कोणी घेऊन गेलं? आम्ही कोणी घेऊन जाणार आहे? आम्ही कोणी घेऊन जाणार आहे बाबांना? काहीच घेऊन जाणार नाही. आम्ही बाबांच्या पादुका घेऊन जाणार नाही, काही घेऊन जाणार नाही. फक्त बाबांच्या समाधीला हात ठेवून दर्शन घेऊन जाणार आहे. साई मंदिराचे 4ही गेट खुले करावेत, म्हणजे गेट नंबर 1, 2, 3 आणि 4 खुले करावेत. त्याचबरोबर प्रत्येक गेटवर मोबाईलचे लॉकर आणि चप्पल स्टँड असावेत, जेणेकरून प्रत्येक भक्ताला 4ही गेटने ये जा करता येईल आणि कोणत्याही गेटने प्रवेश करताना तिथे मोबाईल वगैरे ठेवण्याची सुविधा असावी, चप्पल ठेवण्याची सुविधा असावी. अशा प्रकारची मागणी शिर्डीतील ग्रामस्थांनी केलेली आहे. त्याचबरोबर शिर्डीतून साईबाबा संस्थांमधून येथे CISFची सिक्युरिटी आणण्यासाठी जो प्रस्ताव दिला जात आहे त्या प्रस्तावालाही गावकऱ्यांचा विरोध आहे. तर या प्रस्तावाला विरोध करत आणि बाकीच्या मागण्या घेऊन येथील ग्रामस्थांनी आज शिर्डीच्या मारुती मंदिरापासून तर गेट नंबर 4 पर्यंत भव्य मोर्चा काढला. आणि या मोर्चामध्ये साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना निवेदन दिले व सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी केली. गोरक्ष गाडीलकर यांनीही मागण्यांचं जे निवेदन आहे ते घेऊन इथून पुढे शिर्डीतील ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांना बरोबर घेऊन बैठका करू आणि पुढील निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन ग्रामस्थांना दिलेलं आहे. साई भक्तांना न्याय द्या. आज आम्ही साई मंदिराचे 4ही गेट खुले करण्यासाठी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि ही मागणी पूर्ण नाही झाली तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. 4ही गेट त्या ठिकाणी उघडे झाले पाहिजे आणि साई भक्तांना, शिर्डी ग्रामस्थांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आमचं आज आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाकरिता आम्ही या ठिकाणी सहभागी झालो आहोत. काय साई भक्तांवर साई संस्थांचा जो अतिरेक चाललेला आहे त्या अतिरेक जो आहे तो अतिरेक कुठेतरी थांबला पाहिजे. साई भक्तांना, ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे. या न्याय मागणीसाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहे. साईबाबा संस्थांना आणि विश्वासाला निवेदन देण्यासाठी आता साईबाबा संस्थांचे अधिकारी येत आहेत. त्यानंतर बघूया काय होते ते. आज भक्तांना ज्या असुविधेला सामोरे जावं लागते त्यासाठी सर्व ग्रामस्थ मिळून आज 4ही गेट उघडे करावे या मागणीसाठी या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालेले आहेत. आज शिर्डीकरांच्या वतीने संस्थांचे 4ही गेट खुले करावेत, भक्तांसाठी खुले करावेत. ग्रामदैवतामध्ये आहेत त्यांनाही या ठिकाणी ग्रामस्थांना दररोज दर्शनाला यायचं असतं, त्यांची गैरव्यवस्था या ठिकाणी होते. त्यासाठी 4ही गेट खुले करावेत. संस्थांकडे एवढी सुरक्षा व्यवस्था आहे त्यामुळे आणखी नव्याने सुरक्षा व्यवस्था आणण्याची गरज नाही. त्याचा पुनर्विचार संस्थांनी करावा अशी आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. दिव्यांग व्यक्ती आता त्यांना दर्शनासाठी 4ही गेटने जाऊ दिलं पाहिजे, कारण सगळे गेट फिरणं त्यांना शक्य नसतं. त्यासाठी संस्थांनी सगळ्या गेटने त्यांना मध्ये जाऊन दर्शन करू दिलं पाहिजे. अशा काही आमच्या प्रमुख मागण्या आहे. 4ही गेटच्या बाजू बाहेर चप्पल स्टँड असले पाहिजे, मोबाईलचे लॉकर असले पाहिजे. ही सगळी व्यवस्था संस्थांनी केली पाहिजे.
शेवटी भक्त संस्थांच्या आणि शिर्डीनगर प्रशासन यांच्या भरोश्यावर शिर्डीत येत असतो आणि यांच्या माध्यमातून ही भक्तांना चांगल्या सुविधा कशा देता येईल याचा विचार संस्थांनी करावा आणि याचं निवेदन आम्ही संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडगेकर साहेब या ठिकाणी आज यांना दिलेलं आहे. CISFची सुरक्षा व्यवस्था ही विमानतळासारख्या ठिकाणी असते, औद्योगिक ठिकाणी असते आणि मग त्याची तर श्रद्धेचं जे बाबांसाठी जे श्रद्धेने भक्त आहेत त्यांसाठी ती असली पाहिजे का हा प्रश्न आहे. ती त्याचा पुनर्विचार संस्थांनी करावा. मुळातच संस्थांकडे 4-5 प्रकारची सुरक्षा व्यवस्था ऑलरेडी आहे आणि कुठली दुर्घटना या ठिकाणी घडलेली नाही, कोणाची तक्रार नाही. मग ही सुरक्षा व्यवस्था आणण्याचं कारण काय असा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून संस्थान यांनी ह्या सुरक्षा यंत्रणेचा पुनर्विचार करून तो निर्णय थांबवा अशी आमची मागणी आहे. आणि कळत नाही का असं वाटतं. या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांना विश्वासात घेतलेला नाही, या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेला नाही. मग असे निर्णय का होतात हा पण आपल्यासमोर प्रश्न आहे. आज आपण सर्वजण साई भक्तांच्या सुविधा मागणी करण्यासाठी या ठिकाणी साईबाबा संस्थांवर आपण हा मोर्चा घेऊन आलेलो आहोत. खरं तर मला तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत. या ठिकाणी आपले सर्व मान्यवर आहेत. गेल्या अनेक दिवसापासून आपण साईबाबा संस्थानला विविध विषयांच्या माध्यमातून या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत की साई मंदिराचे 4ही गेट ओपन झाले पाहिजे आणि हे उघडे यासाठी झाले पाहिजे की साई भक्तांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो. साई भक्तांना जर त्रास झाला असेल तर मला असं वाटतं की तो साईबाबांना देखील त्रास होतो आणि साईबाबांना त्रास झालेला आम्ही कधीही मान्य करणार नाही, कधीही सहन करणार नाही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी हा मोर्चा घेऊन आलेलो आहोत. खरं तर साई भक्त हे आमचे दैवत आहे. आम्ही साई भक्तांना साईबाबा म्हणून संबोधत असतो आणि त्या साई भक्तांना जर त्रास देण्याचं काम साईबाबा संस्थांच्या माध्यमातून होत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. हा तर आमचा प्रशासनाला आमचा इशारा आहे. ही फक्त आता सुरुवात आहे आणि यानंतर जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य जर नाही केल्या तर होणाऱ्या गंभीर परिणामाला तुम्ही सर्वजण जबाबदार असाल आणि तुमच्याचमुळे सर्व होणार आहे अशी आमची स्पष्ट आणि या ठिकाणी पूर्णपणे आमची भावना आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून आम्ही ही मागणी केलेली आहे की सिनियर सिटीजन्स असतात ते या ठिकाणी 1 किलोमीटर त्यांना चालावं लागतं. तुम्ही कधीतरी आपल्या घरातील कोणातरी या ठिकाणी वयोवृद्ध माणसाला पाठवून टाका, 1 किलोमीटर त्या माणसाला चालावं लागतं. आम्ही प्रशासनाला ही माहिती काय दिली आहे की सिनियर सिटीजन्सला प्रत्येक गेटमधून बाहेर पडू द्या जेणेकरून त्याला सुविधा मिळेल. प्रत्येक गेटवर व्हीलचेअर ठेवा, प्रत्येक गेटवरून त्यांना एंट्री द्या आणि प्रत्येक गेटवरून त्यांना बाहेर जाऊ द्या. परंतु प्रशासनाचं काय चाललंय काही समजत नाही. सुरक्षितेच्या नावाखाली कायम साई भक्तांना आणि ग्रामस्थांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. याचा आम्ही सगळ्यात प्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो. प्रत्येक गेटवर चप्पल स्टँड झालं पाहिजे, प्रत्येक गेटवर या ठिकाणी लॉकर असलं पाहिजे. ह्या ज्या सुविधा आहेत ह्या तुम्ही का देत नाही ही अशी आमची मागणी आहे आणि ह्या तुम्ही सगळ्या आम्ही केलेल्या मागण्या कधी आमचं ऐकलं नाही म्हणून आज तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे. अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेच्या कारणातून या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांना त्रास होतो, त्याचबरोबर अनेक साई भक्तांना त्रास होतो. मग हा त्रास जर कायम वारंवार होत असेल तर या ठिकाणी किती दिवस हा सगळ्या साई भक्तांनी आणि ग्रामस्थांनी त्रास सहन करायचा हा मोठा प्रश्न आहे. आणि हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे गेट बंद असल्यानंतर जो परिणाम सर्व व्यवसायावर होतो तो अतिशय मोठ्या प्रमाणात होत असतो. शिर्डीची अर्थव्यवस्था या ठिकाणी खालवलेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार साईबाबा संस्थान या ठिकाणी आहे. कारण की आम्ही केलेल्या मागण्या ते मान्य करत नाही आणि ते मागण्या न केल्यामुळं या ठिकाणी मोठा गंभीर परिणाम या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या मुळे या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांच्या व्यवसायावर झालेला आहे. व्यवस्था ही आमची खरं तर सेकंड प्रायोरिटी आहे, पण साई भक्त व शिर्डी ग्रामस्थांना कुठल्याही तुमच्या व्यवस्थेचा त्रास होऊ नये ही आमची भावना आहे. साई भक्तांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे ही आम्ही मुख्य मागणी घेऊन या ठिकाणी आज हा मोर्चा केलेला आहे. आपण बघू शकता की शिर्डीमध्ये पाऊस सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालायला रस्ता नाही, सगळ्या ठिकाणी चिखल झालेला आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे शिर्डी ग्रामस्थ व सगळे प्रमुख या ठिकाणी आमचे नेते आले आहेत. या ठिकाणी अभय भैया आहेत, शिवाजी भाऊ गोंदकर आहेत, ज्ञानोबा आहेत, सचिन भाऊ शिंदे आहेत, संजय आप्पा शिंदे आहेत, विजू भाऊ जगताप आहेत. सगळे आमचे प्रमुख नेते या ठिकाणी आहेत. प्रशांत भाऊ कोते आहेत, त्याचप्रमाणे नितीनजी धिवर आहेत. हे सगळे आमचे नेते उभे आहेत आणि या सगळ्यांनी वारंवार साई भक्तांच्या सुविधेसाठी मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्याचा कधी गांभीर्याने विचार करण्यात आला नाही आणि म्हणून आम्हाला आज हा मोर्चा काढावा लागला.
खरं तर गोरक्ष गाडीलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो या मोर्चामध्ये. तेही साई भक्तांच्या प्रत्येक समस्येशी निगडीत आहेत आणि म्हणूनच ते खास आपल्या मोर्चात आज सहभागी झालेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही या न्यायालयात आम्ही सर्व मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आता या ठिकाणी प्रमुख नेते आपल्यासमोर बोलतीलच, परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या ह्या मागण्या येणाऱ्या काही दिवसामध्ये जर पूर्ण झाल्या नाही तर या आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते गंभीर होईल आणि त्याचे सगळे परिणाम जे आहे ते या ठिकाणी संस्थान प्रशासनावर राहील, याची आपण नोंद घ्यावी. यानंतर मी विनंती करतो सचिन भाऊ शिंदे यांना की आपण या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये साई भक्तांवर कुठेतरी अन्यायाचा करीलोट झाला आणि बाबांच्या भक्तांच्या श्रद्धेचा आणि सबुरीचा अंत साईबाबा संस्थाने पाहू नये अशी माझी साईबाबा संस्थांच्या संपूर्ण प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. गेले 6 वर्ष झाले आपल्याला मुख्य कार्यकारी म्हणून IAS दर्जाचा अधिकारी आपल्याकडे आहे. त्या 6 वर्षात प्रथमच गाडीलकर साहेबांच्या रूपाने एक साई भक्तांच्या सर्वसामान्यांच्या समस्येचा आढावा घेणारा, त्या समस्या सोडवणारा अधिकारी आपल्याला लाभलेला आहे. साहेब इथे येऊन जवळपास 6-7 महिने झाले, परंतु आपण बघतोय ते साईबाबांच्या प्रश्नाचं सोडवणूक करतायत. तुमच्या काळात असा मोर्चा आम्हाला इथं काढायची वेळ येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. बरेचसे प्रश्न आहेत, बरेचसे मान्यवर बोलणार आहेत. आत्तापर्यंत साईबाबा संस्थांची बऱ्याच वेळेस मीटिंगमध्ये आम्ही विषय मांडला की सगळ्या गेटला चप्पल स्टँड असलं पाहिजे, लॉकर असले पाहिजे, मोबाईल ठेवता आला पाहिजे, सगळे गेट चालू झाले पाहिजे. हे प्रामुख्याने प्रश्न आहेतच, पण त्याबरोबर वारंवार एक प्रश्न जाणीवपूर्वक पुढे आणला जातो, तो म्हणजे साईबाबाच्या संस्थांच्या सुरक्षेविषयी. CISF या ठिकाणी यावी यासाठी माननीय हायकोर्टाने एक समिती नेमली आहे. ती समिती आपला निर्णय देईलच, परंतु माझं एक म्हणणं आहे की आज साईबाबा संस्थांच्या सुरक्षेसाठी जवळपास 4 ते 5 यंत्रणा कार्यरत आहेत. साईबाबा संस्थांची स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे, त्याबरोबरच आपल्याकडे टेम्पररीसुद्धा सुरक्षा रक्षक आहेत. त्याचबरोबर आपण MSF आणले आहे. त्याचबरोबर आउटर सिक्युरिटीला महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र पोलीस पण आहेत, काही एक्स सर्व्हिस पण आहेत. मग इतक्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा असताना आणखी साईबाबा संस्थांना अशी काय गरज पडते की वारंवार CISFचा विषय पुढे येतो. या संदर्भात मागच्या आठवड्यामध्ये शिवाजी भाऊ असतील, सुजितदादा असतील आणि सचिन भाऊ असतील, आम्ही एक प्रयत्न केला की चर्चेतून हा प्रश्न कधी सुटणार नाही, कोर्टाची पायरी आपल्याला चढावी लागेल. त्याबाबत माननीय तळेकर मॅडम यांना आम्ही जाऊन भेटलो. त्याचाही काही लोकांनी विपर्यास केला की आमच्या विरोधात हे गेले. मुळात आम्ही तळेकर मॅडमला CISF या विषयात भेटला गेलो होतो, कारण त्यांनी ती बाजू कोर्टामध्ये मांडली होती. तळेकर मॅडमपर्यंत हा विषय विपर्यास करून काहीतरी शिर्डी ग्रामस्थ वेगळं करतात आणि त्या ठिकाणी CISF आली तर हा विषय संपेल म्हणून हा विषय त्या ठिकाणी मांडला गेला. परंतु माझं असं म्हणणं आहे, आपण सगळेजण बघतो का संस्थांचा एक निर्णय असा होत चालला की त्यातून पद पाठीमागे जाता येत नाही. त्यामुळं CISF हा विषयाचा निर्णय घेताना सर्व साई भक्तांचा, ग्रामस्थांचा विचार आपण घ्यावा. साईबाबा संस्थान हे धार्मिक ठिकाण आहे. इथं श्रद्धेचा कायदा चालतो, इथं कायद्यानुसार वागून चालणार नाही. भक्तांच्या भावनेशी आपण खेळता कामा नये. या सर्व बाबींचा आपण प्रामाणिकपणे विचार कराल आणि वरिष्ठांपर्यंत आमच्या भावना पोहोचवाल अशी विनंती करतो आणि थांबतो. शिर्डी नगरीमध्ये आपण गेल्या काही दिवसापासून एवढे सगळे मोठ्या संख्येने साहेब शिर्डीकर आलेले आहे. आपण बघितलं असेल की भावना किती तीव्रता आहे आमची. तुम्हाला सचिन भाऊ तांबेंनी पण सांगितलं, सचिन भाऊ शिंदेंनी पण सांगितलं आणि बाकीचे वक्ते तुम्हाला सांगणारच आहे की आपण ह्या ठिकाणी ह्या 4 गेट नंबर 5 असेल, 1, 2, 3, 4, 5 सगळे गेट उघडले पाहिजे आणि भक्तांना इन आउट केलं पाहिजे. कारण की बाबांचं मंदिराभोवती सगळं व्यवसाय आणि व्यापार ह्या ठिकाणी अवलंबून आहे. तर जोपर्यंत व्यवसाय व्यापार होत नाही तोपर्यंत गावाची कुठल्या प्रकारची प्रगती होत नाही. साहेब आपण बघितलं असेल की आम्हाला वारंवार तुमच्याकडलं तर तुम्ही काही तांत्रिक गोष्टी सांगतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते गेट परत बंद होतात. आमचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी देखील तुमच्यावर मिटिंग घेतली.
म्हणजे तुमच्यावर म्हणजे मागं जे काही अधिकारी असतील त्यांच्याबरोबर म्हणजे संस्थांवर मिटिंग घेतली. त्यांनी देखील वारंवार त्यांना सांगितले की आपण ह्या ठिकाणी गेट उघडले पाहिजे, शिर्डीतल्या लोकांना व्यवसाय ह्या ठिकाणी दिलाच पाहिजे. आणि ह्या व्यवसायातून शिर्डीमध्ये जी काही दळणवळण जी आहे ही साहेब पूर्ण थक्क झालेली आहे. यासाठी आमची तुम्हाला हात जोडून विनंती साहेब, आमची निवेदन आता आम्ही तुम्हाला निवेदन देणारच आहे, पण जर समजा तुम्ही ह्या गेटचा आणि आमच्या शिर्डीकरांचा विचार जर का नाही केला तर साहेब 100% येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला काही गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे. म्हणजे आंदोलन स्वरूप असेल, अजून काही वेगळं स्वरूप असेल, त्याची दिशा निश्चित पुढं भविष्यात आम्ही ठरवणार आहे. फक्त याच्यातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे का याच्यामध्ये होत असलेले वेगवेगळे याचिका करते तुम्ही त्यांना एवढे एंटरटेन करतात. म्हणजे त्याच्यामध्ये येतात CISF येतं, MSF आलं, आता CRPF यायचं. आम्ही काय अतिरेकी साहेब? आम्ही काय गुंडेगिरी लोक आहे का? आम्ही कोण आहे? साई भक्त आहे. 100 वर्षात इतिहास आहे. बाबा ज्यावेळेस होते आजपर्यंत ही घटना घडली नाही. अहो साहेब, जेव्हा बाबा हयात होते त्यावेळेससुद्धा बाबांना कोणी घेऊन निघालं? आम्ही कोण घेऊन जाणार आहे? आम्ही कोणी घेऊन जाणार आहे बाबांना? काहीच घेऊन जाणार नाही. आम्ही बाबांच्या पादुका घेऊन जाणार नाही, काही घेऊन जाणार नाही. फक्त बाबांच्या समाधीला हात ठेवून दर्शन घेऊन जाणार आहे. याच्या पलीकडे वेगळं काय करणार आम्ही? तुम्ही आले का यांना अडवा, त्यांना अडवा. आम्ही करतो काय? तुम्हीसुद्धा साहेब शिर्डीकरांची बाजू कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीने मांडली पाहिजे. सचिन भाऊन आता सांगितलं का तळेकर मॅडमला भेटायला गेलो. तळेकर मॅडमकडे गेल्यानंतर तळेकर मॅडम म्हणावं तुम्ही आमच्याकडे कसं काय? तुम्ही विरोधक आहात, आमचे पक्षकार वेगळे. म्हणलं मॅडम तुम्ही आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे. आणि तळेकर मॅडमला आम्ही शब्द दिला का मॅडम जर का तुम्हाला खरोखर बाबांविषयी आणि बाबांच्या भक्तांविषयी जर प्रेम असेल तर तुम्हाला एकदा शिर्डीत यावं लागेल. त्यांनी शब्द दिला. त्यांनी साईबाबांना स्मरून सांगितलं का मी शिर्डीकरांबरोबर चर्चा करायला येणार आहे, कारण मला फक्त एकच बाजू या ठिकाणी मांडली जाते, एकच गोष्ट या ठिकाणी जागी सांगितली जाते. मग मी इथं आल्यानंतर मला या दोन्ही बाजू समजून सांगा, निश्चित मी गावकऱ्यांच्या बाजूने उभी राहील. हा शब्द त्यांनी दिला. आमची विनंती साहेबाशी आहे का तुम्ही ज्यावेळेस संस्थांमध्ये आता ते CRCF काय ते CISF वगैरे ते करताय त्याच्यामध्ये तुम्ही त्या कमिटीमध्ये आहात, याची काय करते साहेब मला सांगा. तुम्हीसुद्धा तुमचं बाजू मांडली पाहिजे. भारतामध्ये एवढी याचिका करते, कोणत्या निवडणूक आयोगाला हे करायचं, मग निवडणुकाच्या आयोगाच्या बरोबरीला बसवतं का त्या याचिका करताना? तुम्ही ते लोकप्रतिनिधी घ्या ना. तुम्हीसुद्धा साहेब सक्षमपणे बाजू मांडली पाहिजे. आमची शिर्डीकरांची बाजू मांडली पाहिजे, भक्तांची बाजू मांडली पाहिजे. साहेब ह्या गेल्या 6 वर्षामध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने यावेळेस IAS ऑफिसरची नेमणूक केली साहेब, माझ्या माहितीप्रमाणे या 6 वर्षामध्ये तुम्ही 7वे 8वे अधिकारी टिकायला तयार नाही. चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं जातं. आमची विनंती साहेब तुम्हाला एवढी आहे का तुम्हीसुद्धा हायकोर्टामध्ये देखील चांगल्या सक्षम पद्धतीने बाजू गावकऱ्यांची आणि भक्तांची मांडली पाहिजे अशी या ठिकाणी ग्वाही म्हणजे आम्ही या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि आमची या ठिकाणी आज जी काही मोर्चा आणि निवेदन देणार आहे ते स्वीकारा आणि लवकर निर्णय घ्या अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. ओम साईराम. यानंतर सचिन भाऊ खोते शिवसेनेचे तालुका प्रमुख. आज शिर्डी ग्रामस्थांना ही एक वेळ आली आहे, एक मोर्चा काढण्याची वेळ का आली त्याचं कारण सांगतो का साईबाबांचा भक्तांचा आणि साईबाबांचा अटूट नातं आहे, हे आपण तोडण्याचा प्रयत्न केला. आमचं तर सगळं प्रथम माझं म्हणणं आहे हे 4 गेट ओपन करा आणि भक्तांना खुलं दर्शन दिलं पाहिजे. दुसरी मागणी आहे का CRF साहेब, मी साईबाबा संस्थांना मी विश्वस्त मी सुद्धा काम केलं इथं, पण काम करताना आम्ही सुद्धा ठराव केले साहेब आज आपल्याकडे CRF आणायची गरज काय? आमचा विरोध याच्याकरता आहे साहेब. आपल्याकडे 100 वर्ष आले, साईबाबा संस्थांचे कर्मचारी सक्षम आहे, त्यांना द्यायला पैसे नाही आपल्याकडं. आपण त्यांना आज 12, 13, 15 हजाराच्या पुढे पगार द्यायला हिंमत दाखवत नाही. आणि ह्या CRFला 70 आणि 75 हजार रुपये महिना का देतात? दुसरी गोष्ट ते भक्त काय गुंड आहे का तुम्ही एअरपोर्टला दम देतात तसं आम्हाला भक्तांना दम देणार का? या बाबांच्या पेटीत हे भक्त पैसे टाकणार म्हणून आमचे प्रपंच चालणार. आमचा विरोध आहे या तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना इथं ते राबवा, त्यांच्याकडून काम करू. याच्या आधी काही कुणी बॉम्ब टाकला नाही, कुणी काही घेऊन आलं नाही. तुम्ही आत्ता IAS म्हणून अधिकारी आले, आमचा सक्त विरोध आहे तुम्हाला. हे CRF इथं आलं नाही पाहिजे. याकरता त्या समितीत तुम्ही आहे, तुम्ही ठाम भूमिका मांडली पाहिजे. संस्थांचे चांगले वकील दिले पाहिजे, त्या ठिकाणी भूमिका मांडून ते रद्द केलं पाहिजे. आणि त्यात वाटल्यास तुम्हाला अडचण येत असेल ते आम्ही विरोधी पक्षात आहे. मी सांगतो राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्र्यांना घेतलं पाहिजे, खासदारांना घेतलं पाहिजे. त्या समिती ते गावचे लोकप्रतिनिधी आहे, त्यांना याविषयीची जाण आहे. त्यांच्याकडे आमचं सत्ता विरोधक जरी असलं त्यांच्याकडे म्हणणं मांडण्याची ताकद आम्ही आहे. विरोधक म्हणून जरी असलो त्यांचे एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो. तुम्ही त्यांना विनंती केली पाहिजे, संस्थांनीसुद्धा आणि गावकऱ्यांनीसुद्धा विनंती केली पाहिजे, त्यांना घेतलं पाहिजे. आणि याच्यानंतर तुम्ही जर हे निर्णय घेतला नाही, बदलला नाही तर गावकरी म्हणून आमची सक्षम आहे. आमची साईबाबा आमचा आहे,
बाबा आम्ही बाबाचे, भक्त आमचे आहे, भक्त साईबाबांचे. या विषयासाठी आम्ही संपूर्ण गाव आणि कोणत्याही थराला जायची तयारी राहील. एक गावकरी म्हणून सांगतो साहेब, तुम्ही हा निर्णय बदला आणि गावकऱ्यांच्या सुविधा द्या. न दिलास याच्या पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं राहील. एवढी गावाही देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर व्यापारी आघाडीच्या वतीने कमलेशजी आपलं या ठिकाणी मत मांडतील. संदीप सोनवणे पुढे या तुम्ही तो पण. सद्गुरु साईनाथ महाराज की. चारी गेट खुले, चारी गेट खुले. आज देशातलं नाही पूर्ण जगातलं सर्वात मोठं देवस्थान असलेलं सद्गुरु साईनाथ महाराजाच्या ठिकाणी आपण आज एवढ्या मोठ्या उपस्थितीने इथं आहोत. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. मी इथे तर भरपूर प्रतिष्ठित लोकांनी आपले मत मांडलेले. मी माझं एक मत वेगळं मांडणार आहे. माझं पालखी रोडला म्हणजे व्यावसायिक दुकान आहे. जर चारी गेट जर खुले झाले, सर्व गेट खुले झाले, सगळी मूवमेंट वाले, आता काय झालं या परिस्थितीला फक्त एकाच रोडला गर्दी असते. बाकीचे सगळी बाजारपेठ ही खुली आणि शांत असतात. काही दुकानदारांच्या बोहण्यासुद्धा होत नाही. जर चारी गेट जर खुले केले, चारी वहिवाटास जर सुरुवात केली तर सर्वांना इथं सुलभता प्राप्त होईल. सर्वांचे दर्शन सुद्धा चांगले होतील. आणि इथे एक मुद्दा मी आवर्जून मांडू इच्छितो भाऊ, का जर जे सिनियर सिटीजन आहे, फार मोठा प्रॉब्लेम येतो. कोणाचा किडनीचा त्रास आहे, कोणाचा बिलिरुबिनचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा हार्टचा प्रॉब्लेम आहे. अशा लोकांना फार 1-1 किलोमीटर लांबून यावं लागतं. आणि त्याच्या दर्शनात कमी जास्त झालं तर ते सर्व अंतिम जबाबदारी साईबाबांवर येते. काही घटना झाली तर आम्ही साईबाबाच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथं ही घटना झाली. पण अशी घटना कधी होऊ नये अशी मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो. मी एकच परत विनंती करतो, व्यापारी संघटनेच्या वतीने चारी गेट खुले करा आणि सर्वांना प्राधान्य द्या, सर्वांना पुढे न्या. बस, धन्यवाद. यानंतर विजयराव जगताप आपलं थोडक्यात मत मांडतील. येत नाही तू. साहेब, आता सगळ्यांनीच विषय मांडलेला आहे. तोच विषय सांगण्याचा अर्थ नाही आहे. माझी एक विनंती असेल शिर्डीकरांच्या वतीनं, साहेब हा लवकरात लवकर विषय मार्गी लावा. कारण आमच्या मंदिरामध्ये 3 साहेब तुमच्या लक्षात आलं, गणपती मंदिर, शनी मंदिर, महादेव मंदिर. महिलांना ह्या मंदिरात चतुर्थी असो, नवरा याच्यात श्रावण महिना आला साहेब, मागच्या श्रावण महिन्यात महिलांना महादेवाचं दर्शन घेता नाही आलं साहेब. मोठ्या मंदिरात जाऊनच नाही दिलं. बैलांचा विषय ना साहेब, हा रस्ता आहे ना, हा शिर्डी गावकऱ्यांचा आहे. हा तो सांगतो ना साहेब, हा मधला रस्ता आहे ना, आमच्या जयंत्या असू, गणपती उत्सव असू, सगळ्या वस्ती आमच्या ह्या याच्यातून जात होत्या. सगळ्या ग्रामस्थांनी आम्ही एक विचार केलेला आहे, साई भक्तांना त्रास नको, साई भक्तांच्या सुविधा झाल्या पाहिजे. हा रस्ता बी साई भक्तांसाठी आम्ही दिलेला आहे. साई भक्तांसाठी आम्ही एवढी सुविधा करतो, साईबाबा संस्थानच आम्हाला त्रास देत आहे साहेब. आमच्या लवकरच ह्या मागण्या असेल, आम्हाला 3 मंदिरात दर्शन येण्यासाठी 4ही मंदिर लवकर खुले करा. साई भक्तांचं आहे, पण प्रमोद गावातल्या महिलांना सुद्धा महादेवाच्या मंदिरात जावं लागतं. त्यासाठी तुम्ही श्रावण महिन्याच्या मधले 4ही गुंठे रस्ते मोकळे करा. तुम्हाला 16 गुंठे आम्ही दिले साहेब, 16 गुंठे सुद्धा नगरपालिकेचे. त्या नगरपालिकेत आम्ही ठराव करून साईबाबा संस्थानावर केला, तुम्ही डेव्हलप करा. नाट्यगृहाची जागा आमची, ती डेव्हलप करून करा. तुमच्याकडून ती सुद्धा डेव्हलप होईना. तिथं साई भक्तांना बसण्यासाठी सुविधा करा. काहीतरी पालखी जाती रथ जातो तिथून, साई भक्तांना बसण्यासाठी तिथं सुविधा करा. तुम्ही येऊन जाऊन फक्त ग्रामस्थांना त्रास द्यायचा, बस एकच विषय ठेवले साहेब. तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे, तुम्ही एक साई भक्त आहे, तुम्ही एक लवकर चांगला निर्णय घ्यावा आणि 4ही गेट ओपन करून द्यावा. साई भक्तांसाठी सुविधा होईल, ग्रामस्थांना होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व ग्रामस्थ, सर्व युवक, माझे मित्र, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, श्रद्धा आमची बाबांवर आहे, सगळ्यांचीच, ती राहणारच आहे. आणि राहिला सबुरीचा प्रश्न, तर सबुरी पण काल पण होती, आज पण आहे आणि उद्या पण राहणार. त्यात काही शंका असण्याचं काही कारण नाही. एक चांगले अधिकारी म्हणून आपण ह्या ठिकाणी आलात आणि जसं आपण ह्या खुर्चीवर बसलात तेव्हापासून योग्य निर्णय, चांगलं कामकाज आम्ही बघतोय. ठीक आहे, हे जे काही मोर्चा आज आपल्यासमोर आला आहे, ह्या मोर्चाचं प्रमुख कारण म्हणजे ह्या प्रलंबित ह्या सगळ्या अडचणी आहेत.
म्हणजे सोपा विषय आहे की अनेक वेळेस आम्ही सांगितलं की चारही गेट जे खुले करण्याच्या बाबत त्याच्या मागचा उद्देश असा पण आहे की चप्पल स्टँडसुद्धा तुम्ही चारही गेटला करायला पाहिजे. उन्हाचा इतका त्रास होतो साहेब बघताना की चप्पल स्टँड त्या जागी नसल्यामुळं बऱ्याच वेळा लहान मुलं असतात तर वयस्कर लोक असतात त्यांना त्या बाबतचा त्रास होत असतो. तर गेट खुले करण्यासंदर्भात सर्वांनी सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा की हा जो CISFचा विषय येतो आहे तर राज्य शासन सक्षम आहे, त्यांची इंटेलिजन्स आहे, त्यांचं गुप्तचर यंत्रणा आहे. जर राज्य शासनाला जर वाटलं इथं थ्रेट आहे तर राज्य शासन स्वतः CISF नेमणार, त्याच्याबद्दल शंका असेल काही कारण नाही. कोणीतरी याचिका करायची, कोर्टात जायचं, वातावरण खराब करायचं, तर हे असं काही होता कामा नये. आणि जरी समजा माननीय उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले असतील कमिटी फॉर्म करण्यासंदर्भात, आपण सुद्धा मांडलं पाहिजे की स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, नामदार विखे पाटील साहेब आहेत, पालकमंत्री आहेत, इथले खासदार आहेत, सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. तर आमची विनंती राहील तुम्हाला की हा प्रश्न योग्य रीतीने योग्य पद्धतीने आपण सोडावा. दुसरं असं की गावकऱ्यांना पूर्वीप्रमाणे दर्शन मिळावं, पूर्वीच्या गेटप्रमाणे, ही सुद्धा माफक अपेक्षा आमच्या सगळ्या गावकऱ्यांची आहे, ती पण आपण पूर्ण केली पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. दुसरं, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी तर तुम्हाला मिळालीच असेल, पण तरी मी तुम्हाला सांगतो की आपण राज्याचे आपले महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब यांचे विशेष आभार मानले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्या भाजपाचे आमचे नेते आहेत त्यांचे पण विशेष आभार मानतो की 40 कोटी रुपये आपल्याला लेझर शो आणि थीम पार्कसाठी ह्या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यातले 10 करोड रुपये शिर्डी नगरपालिकेकडं लवकरात लवकर वर्ग होतील आणि राहिलेले 30 करोड रुपये लवकर वर्ग होऊन त्याबाबत लवकर कार्यवाही होईल अशी सगळ्यांनाच आता आनंदाची बातमी ह्या ठिकाणी आहे. दुसरं MIDCमध्ये 1000 कोटी रुपये खर्चाचा डिफेन्स क्लस्टर योजनेची मंजुरी मिळालेली आहे. सुजयदादा आणि नामदार उदय सामंत साहेब हे दिल्लीला गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी ती बातमी दिलेली आहे. आणि 200 एकरामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड ह्या राहता तालुक्यातील गणेश निबे जे आहेत त्यांच्या संयुक्तपणे विमानाचे सुटे भाग तयार करण्यात येणार आहेत आणि पुढील 10 दिवसात सर्व अधिकृत प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि 2500पेक्षा लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. तर ही आनंदाची बातमीसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मी आता जास्त वेळ घेणार नाही, शिवाजीराजे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील, नंतर गाडीकर साहेब आपलं म्हणणं आमचं निवेदन घेऊन ते म्हणणं देऊन आम्हाला योग्य असं म्हणजे आश्वासन नका देऊ, याची पूर्तता कशी होईल हे सांगावं. या सगळ्या माहितीचं आपण निवेदन आदरणीय साहेबांना शिवाजी भाऊंच्या भाषणानंतर देणार आहोत. परंतु मी तुम्हाला सगळ्यांना मला आनंद वाटतो की गाडीलकर साहेब आणि आपले सुरक्षा अधिकारी रोहिदास माई साहेब असतील आणि त्यांची सगळी टीम आहे, ही सगळी या निर्णयाबाबत किंवा या सगळ्या विषयाबाबत सकारात्मक आहे. त्याच्यामुळे आपण हा विषय त्यांच्याकडे गेलो आहे. साहेब, हा गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित विषय आहे आणि तुम्ही ह्या ठिकाणी तो सोडू शकता अशी भावना होऊन आम्ही सर्व ग्रामस्थ आपल्याकडे आलो आहोत. मी यानंतर शिवाजी भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आपल्याला निवेदन या ठिकाणी आपण देणार आहोत. आज आपण शिर्डीकर ग्रामस्थांनी आपण सर्व साहेब बघतो आहोत. आपण आज साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गाडीकर साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो. मी प्रथमतः या पावसात तुम्ही सगळे उपस्थित झालात, कमी वेळेत तुम्ही सगळे उपलब्ध झाला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. खूप वेळ झालेला आहे, मी अधिक काही बोलणार नाही. सर्वच मान्यवरांनी आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत साई भक्तांसाठी आणि शिर्डीकरांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्या, त्या सर्व मान्यवरांनी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मान्य गाडीकर साहेबांनी सर्व मागण्या आपल्या जे ऐकलेल्या आहेत. मी साहेबांना विनंती करतो की साई भक्त हा बाबांसाठी येतो, शिर्डीकरांसाठी नाही, ना पोलीस प्रशासनासाठी येतो, ना संस्थांच्या प्रशासनामुळे येतो. त्यांना सुविधा देणं संस्थान असेल, नगर परिषद असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, आपल्या सगळ्यांच्या जबाबदारी त्यांना सुविधा दिल्या पाहिजे. तो इथून काय घेऊन जातो, समाधान घेऊन गेला पाहिजे. आज तशी परिस्थिती नाही. आता जो उत्सव झाला, या उत्सवामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली, त्यांना किती लोकांचे हाल झाले,
चारही गेटमध्ये कोणत्या गेटने जावं कळत नाही. काही आपल्या मान्यवरांनी मांडलं दिव्यांगांना कुठून जायचं तेही समजत नाही. चारही गेटमधून दिव्यांगांना जाऊ द्या ना तुम्ही, काय अडचण नाही ना. त्यांच्याबरोबर एक त्यांचा घरातला कोणीतरी प्रतिनिधी असतो, त्यांना जाऊन दर्शन घेऊ दिलं पाहिजे. सचिन शिंदेने मांडलं की एवढ्या सगळ्या सुरक्षा व्यवस्था आपल्याकडे पूर्वीपासून आहेत, त्याच्यावर आता 2.2 कोटी रुपये आता खर्च होतोय. आणखी बोजा टाकण्याचं कारण काय? 2.2 कोटी फक्त MSF वर खर्च आहे. MSF वर्षाकाठी. म्हणजे हा किती बोजा तुम्ही संस्थांना पडू देणार आहात? आणि एवढ्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा आपल्याकडे असताना कुठली दुर्घटना होत नाही आजच, मग आणखी नवीन यंत्र आणायचं कारण काय? ह्या चुकीच्या गोष्टी या ठिकाणी करू नका. मला असं वाटतं कधी कधी माझ्यासमोर प्रश्न आहेत अभय शेठ, माझ्यासमोर प्रश्न आहे की इथं येणाऱ्या भक्ताला त्रासच देण्याचं काम होतं का काय, असं माझं मत आहे. शिर्डीकरांचा उदात्त हेतू आहे. पूर्वीपासून शिर्डीकरांनी या ठिकाणी ज्ञानेश्वर आबा आहेत, विजय जगताप आहेत, सचिन भाऊ कोते आहेत, संजय अप्पा शिंदे आहेत, अभय शेठ आहेत, सुजित गोंदकर आहेत, सचिन शिंदे आहेत, सर्वच मान्यवर या ठिकाणी जगन्नाथ गोंदकर आहेत. आपण शिर्डीकरांनी या ठिकाणी वेळोवेळी साहेब संस्थांना सहकार्य करत आलो आहोत. केलं की नाही आपण शिर्डी ग्रामस्थांनी सहकार्य? या ठिकाणी ही पोलीस चौकीचा आपण ठराव करू दिला. अतिशय चांगल्या हेतूने आपण ठराव करून या ठिकाणी पोलीस चौकी लावली. किती उपयोग होतो साहेब भक्तांना? काय उपयोग होतो मला सांगा? या ठिकाणी संस्थान जे काही विश्वस्त मंडळ आता नाही आहे, त्रिसदस्य समिती आहे, यांच्या माध्यमातून भक्तांना कुठली सुविधा नाही, शिर्डीकरांना कुठली सुविधा नाही, फक्त जाच ह्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होतो. ह्याचा मी निषेध करतो. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून बघा. मी रोडवर त्या दिवशी चाललो, बघितलं साई भक्तांच्या गाड्यांचा उभी राहिली थोड्या वेळ, लगेच त्याचा फोटो काढून त्याला फाईन. आणि एवढी बेकायदा वाहतूक या ठिकाणी चालू आहे. साहेब आपणही म्हणाला होतात की हे बंद करा लवकर, नाही तर मी वर अहवाल पाठवील. वाहतूक शाखेचा विषय आहे. तुमच्या 1 नंबर गेटला काय परिस्थिती आहे? सगळ्या बाजूनी बेकायदा वाहतूक या ठिकाणी होते, साई भक्तांना त्रास होतो, त्याच्यावर कुठलं काही होत नाही. म्हणजे सगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून येणाऱ्या भक्ताला त्रासच होतो. आपण काय सुविधा देतो त्यांना? जशी आमची शिर्डीकरांची जबाबदारी आहे, आम्ही पूर्वीपासून जे कोणी आमचे पूर्वज होते, जे कोणी ग्रामपंचायतीमध्ये होते, साई बाबांच्या सानिध्यात होते, त्यांनी सातत्याने साई भक्तांचा त्यांना सुविधा देण्याचंच काम केलं, सहकार्य करण्याचंच काम केलं. त्यांचे सगळ्यांचे आज चांगले संबंध आहेत. जुने भक्त येतात, म्हणजे बाबांच्या काळापासनं जे कोणी पूर्वज होते साई भक्त आमच्या वंश पूर्वज होते, त्यांचे एकदम व्यक्तिगत संबंध. आपण साईचरित्राचं नाव वाचतो, आजही तो लोक येतात. आपण काय देतो साहेब? आपला प्रयत्न निश्चित. आम्ही मागे आपल्याला भेटलो, सर्वच मान्यवर होते, गाडीलकर साहेब म्हणून तुम्ही व्यक्तिगत तुम्हाला असं वाटतं की साहेब भक्तांना आपण चांगल्या सोयी दिल्या पाहिजे, परंतु असं काही तुमचा प्रयत्न आहे पण तुम्हाला सहकार्य होत नाही असं आम्हाला वाटतं. हे जे काही चाललं आहे, ही जी सगळी व्यवस्था आहे, तुम्ही नीट जर केलं तर साई भक्तांना फक्त त्रासच होतो. त्यांच्या अनेक वेळा तक्रारी असतात. एवढा त्रास सहन करून सुद्धा साई भक्त शिर्डीला येतात, ते बाबांसाठी येतात, तुमच्या आमच्यासाठी नाही. म्हणून आमची विनंती आहे. आता सचिन भाऊंनी मांडलं, जर हे विषय खरं तर या विषयामध्ये CSFमध्ये शिर्डी ग्रामस्थ का दिसलं नाही तुम्हाला? कोणी या ठिकाणी प्रतिनिधी नव्हता का? एखादा समिती जी झाली त्याच्यामध्ये कोणीच नाही शिर्डी ग्रामस्थ. लोकप्रतिनिधी पाहिजे होते, खासदार आहेत, आमदार आहेत, साई भक्त मंडळात एक प्रतिनिधी पाहिजे, साई भक्त मंडळात एखादा प्रतिनिधी पाहिजे. तुम्ही हा म्हणजे जे चाललंय ना, कधी कधी मला असं वाटतं हे एखाद्या वेळेस शिर्डी गावच उठून बाजूला येतात काय? शिर्डीकरांना त्रास द्यायचं काम ह्या माध्यमातून चालू आहे असं आमचं ठाम मत आहे. साहेब आमची आपल्याला विनंती आहे, आपण भावना समजून घेऊ शकतात. आपण या जिल्ह्यातलेच आहात. शिर्डी हे फार मोठं बाबांचं फार मोठं दैवत आहे. देशविदेशातून भक्त या ठिकाणी येतात. यांना तुम्ही सुविधा देण्याचं काम करा. आमचं शिर्डीकर म्हणून आपल्याला कायम सहकार्याचं सुविधादानी मानलं. हा रस्ता आमचा आहे, दिला ना शिर्डीकरांनी. तो गेट बंद, आम्हालाच मध्ये होते. तुमची इतकी सिक्युरिटी की आम्हाला मध्ये येऊ द्यायचं नाही. हा रस्ता नगरपालिकेने चांगला केला, त्याला लगेच बॅरिगेट लावून टाकले. तुम्ही आम्हाला विचार ना ग्रामस्थ म्हणून कधी आम्हाला बोलवलं? सगळ्या रस्त्यावर साहेब संस्थांचं अतिक्रमण आहे. हां, अहो अतिक्रमणाचा आबा तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. मधल्या काळामध्ये आम्ही तुम्ही बघा, शिर्डी संस्थान, नगर परिषद, पोलीस स्टेशन, अचानक व्यापारावर कारवाई अतिक्रमणाची. म्हणजे काय चाललंय? कोणाला माहीत नाही, कोणाची परवानगी नाही. शिवांना विचारलं आम्ही, साहेब तुम्ही परवानगी दिली का? म्हणजे नाही, त्यांनाही माहीत नाही. धडाधडा सगळं उचलटाक केली. हे म्हणजे भक्तांनाही त्रास आणि शिर्डीकरांना त्रास, दर्शनाला सुद्धा त्रास ग्रामस्थांना.
हे बंद झालं पाहिजे साहेब. आता जसं आमच्या सर्व मान्यवरांनी मांडलं की आता हे लवकरात लवकर तुम्ही थांबवलं पाहिजे. शेवटी संस्थान असेल, नगर परिषद असेल, पोलीस स्टेशन असेल, शिर्डीकरांच्या सहकार्याशिवाय चालू शकत नाही. शिर्डीकरांशी तुम्ही समन्वय ठेवला पाहिजे. वेळोवेळी तुम्ही चर्चेला बोलवलं पाहिजे. कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी ग्रामस्थाचे प्रमुख तुम्हाला जे कोणी वाटतील ते बोलवा, समन्वय करा, चर्चा करा आणि मग त्याच्यावर निर्णय करा. असे काही चुकीचे निर्णय लादून शिर्डी येणाऱ्या भक्तांना आणि ग्रामस्थांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्या. नाहीतर आता आमच्या लोकांनी सांगितलं आहे की भविष्यामध्ये आम्हाला शेवटी कायदेशीर बाजूसुद्धा आम्ही विचार करू, आम्हाला करावं लागेल, त्याशिवाय आता हे होणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली साहेब. याबद्दल आम्ही आपल्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो, तातडीने आपण हा आजच्या मोर्चाची दखल घेऊन, आमच्या निवेदनाची दखल घेऊन आपल्या व्यवस्थापन कमिटीशी बोलून याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढा ही आमची विनंती आहे आपल्याला. धन्यवाद. निवेदन देण्यासाठी पुढे यायचं आहे आणि आभार प्रदर्शनासाठी थोडंसं पांगून उभे राहा, पांगून उभे राहा सगळे. आपल्या मागण्या एक मिनिट निवेदन नंतर देऊ. आपल्या मागण्यांसंदर्भात साहेब 2 मिनिटं बोलणार आहे. 2 मिनिट आपल्या सगळ्यांना विनंती आहे की 2 मिनिटं. 2 मिनिट निवेदन आहे. सगळ्यांना एक सूचना अशी आहे की सर्वप्रथम निवेदन देण्यात येणार आहे आणि सगळ्यांना थोडं विनंती पाठीमागे सारखा, थोडं पाठीमागे सारखा, तुम्ही इकडून पण पाठीमागे सारखा, सगळे पाठीमागे सारखा, पाठीमागे सारखा. धन्यवाद. यानंतर साहेबांना निवेदन या ठिकाणी देणार आहोत आणि साहेब त्यानंतर आपलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी मांडतील. एक छोटीशी फक्त दुरुस्ती आहे. CISF हा जो विषय आहे थोडक्यात आपल्याला फक्त CISF माहिती आहे. CISF म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. जे मोठे मोठे कारखाने, विमानतळ, मंत्रालय, संसद, राष्ट्रपती भवन या ठिकाणी ती सिक्युरिटी असते. त्या सिक्युरिटीची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे. साईबाबा संस्थान हे धार्मिक ठिकाणे, त्याचं औद्योगिकरण कृपया करून साहेब होऊ देऊ नका अशी आमची आपल्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे आणि आपण ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी ग्रामस्थ आपण जो मोर्चा काढून या ठिकाणी जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून ज्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्व भावना ज्या आहेत त्या आमच्या कमिटीमध्ये घेतल्या जाईल आणि यामध्ये पॉझिटिव्ह निर्णय कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल. CISFच्या संदर्भाने सुद्धा शासन स्तरावरून कमिटी नेमलेली आहे. या कमिटीमध्ये मी सचिव आहे त्याचा. तर आपण जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत ते मुद्देसुद्धा त्या कमिटीमध्ये मांडले जातील. आपल्या भावना ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मांडले जाईल. दुसरा मुद्दा जो आहे तो मी जॉईन झाल्यापासून सांगत आहे का ते तुम्ही ना मी काय आपली भावकी नाही, म्हणजे तुम्ही शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी संस्थान वेगळं नाही. आपण दोघं बी जे आहे ते बाबांसाठी आणि बाबांच्या भक्तांसाठी काम करतो. तर जो समन्वय आल्यापासून साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काही मुद्दे आपले असतील तर आपण जसं म्हटलं मधून आपण बसत जाऊ, चर्चा करू आणि त्याच्यातून मार्ग काढू. म्हणजे ते आपण दोघांनी मिळून बाबांच्या भक्तासाठी काम केलं तर निश्चितचपणे चांगलं काम आपण यापुढील कालावधीमध्ये सुद्धा करू. आपण जे निवेदन दिलं त्या निवेदन मी स्वीकार करतो. तुम्ही कोर्टात लोकप्रतिनिधींना घेतलं पाहिजे अशी याचिका तुम्ही त्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. थँक्यू. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कॅमेरामॅन चेतन कोतेसह अमोल कोते, खबर भारत, शिर्डी.